चक्रवाढ व्याज संदर्भात आपण काही असे प्रॉब्लेम बघणार आहोत की ज्यामध्ये फक्त चक्रवाढ व्याज किंवा रास विचारत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी दर विचारले जाईल, काही ठिकाणी आपल्याला कालावधी विचारला जाईल, बरोबर. तर तसे एक 5 प्रॉब्लेम आपण टेक्स्टबुक मधलेच आहे, फक्त थोडेसे टफ लेवलचे, ठीक आहे, ते आपण स्टडी करू. आता पहिला तो प्रॉब्लेम आहे, तर या प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं आपण तर 15,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 12 दराने कर्ज घेतले, तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील. तर यामध्ये आपल्याला 15,000 रुपये ही मुद्दल दिलेली आहे. मुद्दलसाठी काय वापरतो आपण अक्षर ई. प्रिन्सिपल किती आहे 15,000. ओके. त्यानंतर दराने म्हणजे हा दर झाला, दर साठी रेट साठी काय वापरतो आपण आर, तो किती आहे 12 आहे. आणि जो कालावधी आहे ज्याच्यासाठी आपण एन वापरतो, किती वर्ष आहे ते 3 वर्ष आहे. तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील, म्हणजे काय करायचं या ठिकाणी अमाऊंट काय करायचं आहे, अमाऊंट रास काढायची आहे. चक्रवाढ व्याज काढायची गरज आहे का, नाही. पण अमाऊंट साठी जे सूत्र आहे ते आहे A is equal to P in bracket 1 plus R upon 100 to the power n. मग आता आपली प्रिन्सिपल किती आहे 15,000. 1 ला 1. रेट ऑफ इंटरेस्ट दर किती आहे 12 छेद 100 आणि त्याचा घातांक किती आहे 3. बरोबर. आता एक लक्षात घ्या की इथं आपल्याला काय करायचं आहे, 15,000 ला आपण 15,000 घेऊ, परंतु इथे पहा 12चं आपण संक्षिप्त रूप केलं, समजा 4 त्रिक 12 आणि 25 चौक 100 जमत असतं. 25 एक 25, 25 आणि 3 28, 28 छेद 25. याचा काय घ्यायचा आपल्याला घन घ्यायचा. आता मी तुम्हाला म्हणलो होतो की आपल्याला किती पर्यंतचे घन माहित पाहिजे, 50 पर्यंतचे घन माहित पाहिजे का, तर त्याचा उपयोग कसा होतो. पण आता घन माहिती सर्वांना, 30 पर्यंतचे घन क्लिअर आहेत का, सांगता येईल आपल्याला 28 चा घन सांगता येईल का. चला फास्ट कॅल्क्युलेशन करून दाखवा. आता इथे पहा, किंवा एक काम करा, सर्व होतो वर्ग जर माहित असतील तर घन सहज काढता येईल. येते लक्षात. आता मला सांगा की आपण काय करू अगोदर मांडणी करून घेऊ. ठीक आहे. 28 चा घन किती वर्ग सांगा मला. 28 चा वर्ग किती आहे 784. आता याला आपल्याला किती न मल्टिप्लाय करावं लागेल, 28 न मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. सो 8 चौक 32, 8 64 आणि 3 किती होईल 67, 7 56, 56 आणि 6 62, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 7 दोन्ही 14 आणि 1 15, 7 आणि 8 15, 6 आणि 5 11. किती आलं 15,000 गुणिले 21,952 छेद. आता 25 चा घन माहित पाहिजे. 25 चा वर्ग किती आहे 625 गुणिले पुन्हा काय करावं लागेल 25 5 125, 6 पंचे 30 आणि 1 31, 625 गुणिले 2, 25 दोन्ही 50, 6 दोन्ही 12, सो 25 6 5 1 किती आलं 15,625. आता हे कॅल्क्युलेशन जे आहे तर यामध्ये आणखी एक होऊ शकतं का. आता हा 25 चा घन आहे, त्याच्यामुळे आपण काय करू, किंवा आता आपण 625 ला 25 ने गुणलं होतं, बरोबर आहे का.
मग इथं पहा 25 150 दोन शून्य ऍज इट इज आणि 25 ला आपण 625 ला म्हणलं तर 15625 आले. याचा अर्थ 15625 ला 25 ला म्हणलं किती येते 625 येते. पुन्हा पहा आता 25 ला भाग जाऊ शकतो का 25 दोन्ही 50 10 उरले 25 चौक 100. चला पुन्हा एकदा भाग बसला 25 दोन्ही 50 25 चौक 100. इथं किती आले आता 25. पण आता ओव्हरऑल जर पाहिलं तर अंक थोडे मोठे व्हायले पहा 21952 गुणिले 24 छे किती आहे आता 25. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही काय करा घरी कॅल्क्युलेट करू शकता आणि कॅल्क्युलेशन नंतर जर पाहिलं आपण तर याचं जे आन्सर आहे ना हे तुमचं आलं पाहिजे पहा 21,073.92. लक्षात आलं. म्हणजे काही काही कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितले बट हे जे आहे तर आपला थोडा टाइम सेव्ह करण्यासाठी हे की नाही. कारण हे गणित जे आहे ना इतकं लेंथी आहे की याच्यामध्ये तुमच्या बारीक बारीक गोष्टी तपासलेल्या आहेत. येते लक्षात. दॅट्स वाय घरी गेल्यावर तुम्ही काय करा दोघांचं मल्टिप्लिकेशन करून 25 ने डिवाइड करा. आन्सर डेफिनेटली तेच. सो आता हे जे पहिलं गणित आहे त्याच्यामध्ये काय झालं बरं की आपण फक्त काय काढली रास काढली. बरोबर आहे का. काय काय दिलं होतं आपल्याला प्रिन्सिपल रेट आणि नंबर ऑफ इयर्स दिले होते. आता सेकंड गणित पहा थोडंसं डिफरंट त्यापेक्षा. दुसऱ्या गणितामध्ये जर पाहिलं आपण 10,18 दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची 2 वर्षाची रास 13,924 झाली तर मुद्दल किती. म्हणजे यावेळेस काय विचारलं मुद्दल प्रिन्सिपल विचारले. पहा दर किती आहे 18. त्यानंतर नंबर ऑफ इयर किती आहे 2. त्यानंतर रास म्हणजे अमाउंट ते किती आहे 13,924 आणि मुद्दल विचारली म्हणजे काय करायचं आहे प्रिन्सिपल. सूत्र तेच आहे 1 बरोबर टी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 टू द पॉवर n. सांगा रास किती आहे 924. हे आपण लेफ्ट हँड साइडला देणार. प्रिन्सिपल दिला आहे का नाही ते ऍज इट इज देऊ 1 प्लस आर किती आहे 18 छेद 100 आणि याचा घातांक किती आहे 2. याला प्रोत्साहन शिफ्ट करता येईल का किती करता येईल 9 आणि इथे किती करता येईल 50. अजून होतं का आहे का चान्स काही नाही. मग आता किंवा ठीक आहे काय अडचण नाही अजून चान्स नाही या ठिकाणी आपल्याकडे. सो 13,924 बरोबर टी 50 एक 50 आणि 9 किती झाले 59 अपॉन 50. त्याचं काय घ्यायचं आपल्याला वर्ग. मग आता इथं टी बरोबर मला सांगा 50 चा वर्ग भागाकार तिकडे लवकर जाईल तो गुणाकारात. मग पहा 13,924 गुणिले 50 चा वर्ग म्हणलं की 50 किती वेळेस लिहिणार आपण 2 वेळेस. त्यानंतर 59 चा जो वर्ग आहे तो टी सोबत गुणाकारात आहे तो अपोजिट साइडला गेल्यावर कशामध्ये जाईल भागाकारामध्ये जाईल. आता इथे एक थोडस लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी 59 दिली आहे तर कुठेतरी आपल्याला काय होणार या ठिकाणी 59 ने भाग जाणार आहे. पण आता 59 ने भाग जात असताना आपण ट्रिक कशी लक्षात ठेवायची. आता 13,924 आहे त्याला आपण कशाला भाग द्यायलो आपण 59 म्हणजे 60 दोन्ही किती होतात 120 म्हणजे आहे का 120 च्या जवळपास. म्हणजे कितीचा भाग बसला अगोदर 2 चा. सांगा 9 दोन्ही 18 5 दोन्ही 10 आणि 1 11 बरोबर. 9 मधून 8 गेले 1 13 मधून 11 गेले 2 बरोबर. त्यानंतर इथं 2 घेतला पुन्हा इथला एक अंक सोडून देऊ 5 चौक 20. पण 59 दोन्ही 208 118 आहे 118 ची दुप्पट काय होईल 236. भाग बसला का नाही म्हणजे भाग 2 4 चा नाही बसत त्याच्यापेक्षा कमी ठेवू कितीचा 3 चा.
9 त्रिक 27, 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, 12तून 7 गेले 5, बरोबर, 12तून 7 गेले 5, 11तून 8 गेले 3, 0, किती राहिले 35, वरून काय घेतले 4. आता इथला एक अंक सोडून इथला एक अंक सोडू, 5 सख 30, 5 सख 35, 5 सख 30 आहे. ठीक आहे, मग 59 ला काय करू आपण 6 न गुणू, 9 सख 54, 6 पंचे 30 आणि 5 35, बसला का किती भाग बसला 6 चा, बाकी किती आली 0. म्हणजे याचा अर्थ इथं 59 आणि त्याला कट करून किती घेऊ शकतो आपण 236. आताच पाहिलं आपण 59 चोक 236, म्हणजे पुन्हा 59 करून किती लिहू शकतो आपण 4 लिहू शकतो. म्हणून 50 गुणिले 50 किती होता 2500 गुणिले किती आले इथं 4, किती आन्सर 10,000. म्हणजे आपल्याला जी अपेक्षित मुद्दल आहे ती किती येते 10,000. येते लक्षात. म्हणजे 59चा पारा येत नसेल तर ट्रिक कशी वापरायची ते मी तुम्हाला सांगितलं. येते लक्षात. आणि शक्यतो अशा केसेस मध्ये पण इथं आपण एक म्हणजे माझ्याकडून एक चूक झाली होती की मी मुळात हे 25चा गुणाकार करायची गरज होती का नाही, कारण 25 ने तर इझी गोईंग मध्ये भाग जात होता आहे की नाही. जर तुम्ही 25 3 वेळेस दिले तरी चाललं असतं. ओके, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता कितवा प्रॉब्लेम आहे आपला तिसरा. आजची व 2 वर्षानंतरची लोकसंख्या, आजची लोकसंख्या किती आहे 16,000 आणि 2 वर्षानंतरची जी लोकसंख्या आहे ती किती आहे 640. आणि पाहिजे एक शब्द आलेला आहे 2 वर्षानंतरची. लक्षात येतं. आता लक्षात घ्या, आजची दिली आणि 2 वर्षानंतरची दिली. म्हणून आजची जी आहे जे कमी अंक आहे ते आपलं काय असतं प्रिन्सिपल, 2 वर्षानंतरची जी आहे ती काय असते अमाऊंट. काय असते अमाऊंट. पण आता मला सांगा प्रिन्सिपल किती आपलं 16,000. त्यानंतर 2 वर्षानंतरची म्हणजे ती अमाऊंट झाली काय ती 17,640. नंबर ऑफ इयर्स किती आहे 2. तर काय विचारलं आपल्याला वाढीचा दर विचारला. म्हणजे काय विचारला रेट ऑफ इंटरेस्ट विचारला. बरोबर. मग आता काय करता येईल आपल्याला आर काढायचा आहे. बरोबर. मग आता ए बरोबर टी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 टू द पॉवर n. चला सांगा किती आहे 17,640 बरोबर. पी किती आहे 16,000. 1 प्लस आर किती आहे काढायचा आहे 100 आणि त्याचा घातांक किती सांगा 2. आता हे 16,000 गुणाकारात आहे. पलीकडे गेलो कसं तिथे भागाकारात. पहा मी लेफ्टला हे लिहितो 1 प्लस आर अपॉन 100 त्याचा घातांक काय लिहितो मी 2. 17,640 ला कशाने भागायचंय मला 16,000 ला भागायचं आहे. आता सपोज 1 0 मी इथं काय करतो कट करतो. आता एक लक्षात घ्या की 1764 हे कोणाचं वर्गमूळ आहे बरं सांगा. 1764 हे आहे 42. कोणाचा आहे 42 चा वर्ग येतो. काय आहे 42 चा वर्ग. लक्षात घ्या 42 चा काय आहे वर्ग. आणि 1600 हा कोणाचा वर्ग आहे 40 चा वर्ग. आता पहा इकडे पण वर्ग आहे इकडे पण काय आहे वर्ग. दोन्हीकडे वर्ग असतील तर वर्ग काय करतात आपल्याला कॅन्सल. काय म्हणतो आपण त्याला वर्गमूळ घेऊन. काय म्हणायचं त्याला दोन्ही बाजूचे. काय म्हणायचं त्याला दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. वर्गमूळ घेतलं म्हणजे याचा अर्थ वर्ग कटला. मग सांगा काय शिल्लक राहिलं 1 प्लस आर अपॉन 100 इज इक्वल टू किती आलं 42 अपॉन 40. आता मला सांगा जर आर छेद 100 घेतला मी प्लस 1 तिकडे गेल्यावर काय होईल बरं -1. मग सांगा
42 ला 42 40 एक 40 छेदातले 40 जशाचे तसे सांगा किती 2/40 ही किंमत कोणाची आली बरं R/100 ची किंमत आली बरोबर. आता तिरकस गुणाकार करू आपण किंवा असंही जमतं का हा शून्य कट झाला हा शून्य कट झाला लक्षात आलं का हे शून्य कट करता येते कारण दोन्ही कशामध्ये आहेत ते छेदामध्ये आहेत. बे एक बे दोन्ही 4. मग आता मला सांगा R बरोबर आता हे 10 कुठे आहे बरं भागाकार पलीकडे गेलं कुठं तिथे 10 गुणिले 1 किती आलं 10 छेदामध्ये 2 देशाचे तसे किती उत्तर येतं 5. मग रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे या गणितामध्ये किती येईल 5 येतं लक्षात. त्यानंतर येऊ आपण चौथ्या गणिताकडे 700 रुपयाची दशांशे 10 दराने किती वर्षात 847 रुपये व्याज होईल सांगा. ती किती आहे 700. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10. अमाउंट व्याज किती आहे 847 किती वर्षात म्हणजे काय विचारलं पुन्हा एकदा सूत्र ते व्याज किती आहे 47 बरोबर टी 700 1 प्लस आर किती आहे छेद चा घातांक n घातांक दिला नाही आपल्याला 700 भागाकार काही अगोदर आपण अपोजिट साइडचं घेऊ. आता हे पण होतं ना हे 0 0 10 1 10 1 किती राहिले वरी 11/10 चा घातांक n एवढं राहतं का. आणि 700 गुणाकारात आहे ते कुठे जातील भागाकारात. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय थोडंसं संक्षिप्त उद्योग 7 1 2 0 दशाचे 7 1 7 2 7 1 7 11/10 चा घातांक n बरोबर किती आलं 121/100. 121 वर्गमूळ निघतं आणि ती वर्ग संख्या 100 सुद्धा काय आहे वर्ग संख्या. मग आपल्याला काय लिहिता येतं 11/10 चा घातांक n बरोबर 121 कोणाचा वर्गमूळ आहे वर्ग आहे 11चा 100 10चा. मग वर्ग असल्यामुळे घातांक किती घेणार आपण 2. दोन्ही साईडला आहे का हे सारखं आहे का हे सारखं आहे म्हणजे हे सुद्धा कसं असलं पाहिजे सारखं म्हणून यांची किंमत किती येते 2. आणि फायनली सर्वात शेवटचं गणित दशांशे किती दराने 8 दराने 20,000 रुपयावरील 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक करायचा. आता एक लक्षात घ्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यात फरक जर किती वर्षाचा विचारला तुम्हाला 2 वर्षाचा विचारला तर त्याचं एक सूत्र आहे पहा डी म्हणजे काय डिफरन्स बरोबर पी इन ब्रॅकेट आर छेद 100 आणि त्याचा घातांक काय घ्यायचा n. सांगा आर किती आहे 8 पी किती आहे 20,000 n किती आहे 2. चला किमती टाकू 20,000 चला आर किती आहे 8/100 आणि त्याचा वर्ग 8 चा वर्ग किती आहे 64 100 चा वर्ग 10,000 किती शून्य करतात इथं 4 शून्य कटले 64 दोन्ही दॅट इज द इथे आपला चक्रवाढ व्याज हा टॉपिक संपतो.